काय घेत होते काय घेतो का माझ्या वासराला का वाटलं तार कधी घालायला तिकडे ते आत्ता बरं झाले 28 जून नंतर. सो हे गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण पोहोचलोय कोल्हापूरमध्ये. तिकडे स्टेशन आहे. आता आपण बसकडे चाललोय. बस आता कुठे आहे बघा. सो गाइस आता 5:15 वाजले आणि आता आपण सव्वा वाजेपर्यंत पोहोचणार. आणि आता ड्रायव्हर गाडी फास्ट चालवा लागला आहे. छातीत आता कळायला लागले. तर काय आता आपण जरा झोपूया आणि तुम्हाला आता भेटतो थोड्या वेळात. सो काय आता आपण पोहोचलोय आणि आता 6:15 वाजलेत बरोबर. आणि आता आपण जाऊया घरी. इथे जरा जास्तच पाऊस वाटतं गावाकडं. सगळं रोड सगळं वल्ला झाला आहे. तर गाईज आता आपण जाऊया घरी. इथनं आता घर जवळच आहे. इथनं चालत चालले. मम्मी बाबा आता बाबा पुढे गेलेत. आता आमच्या आई उठल्या सकाळी. काय घेत होते काय घेतो का माझ्या वासराला का वाटलं तार कधी घालायला तिकडे बसले वाट बघित. सोगात आता आपण घरी पोचलोय आणि आता वातावरण इथं लेस गार वाटायला लागले. थंडी आहे इकडे जरा जास्तच. आता इथं गणपती पण दाखवतो तुम्हाला. सकाळी जरा झोपूया आणि दुपारी परत उठायचं आरतीला. तर तुम्हाला त्यावेळी भेटतो. 5 minutes later. सो गाइस आता आपण उठले. या देवपूजा करून आम्ही आता बसलेलो आहे. हे आमच्या आई आणि बाबांच्या पायाला काहीतरी लागलेले ते सांगत बसल्यात. बाबा काहीतरी लागलेलं काज लागलेली माझ्या बर्थडेला टिप्प्यावरून फुगा लागत असताना काच लागलेली. ते आत्ता बरं झाले 28 जून नंतर. 3 महिने झाले बरोबर. तर काय आता आपलं आरती दिन झालं आणि आता काहीतरी जेवण करायला लागले. मम्मी भाजी कुठली करणार आहेस? फ्लावर. हे बघा हे फ्लावर इथं. आणि हे मला आवडते. मला आता विसरून नावायचं काय असते तर काय आता आपण आवरूया आणि आता आपण जाऊया. आईचं झालं की नाही मशिरी लावतेच लगेच. तर काय आता आपलं आवरून त्यांनी झाले. तर आता आपण जाऊया जेवायला. आणि आमचं सगळेजण जेवण झालं. बाबांचं मम्मीचं पण जेवण झालं. आईचं पण. आता बाबांच्या आवडीची भाजी केली आहे आणि मला जराशी ठेवली आहे नैवेद्याची. आणि हे आईचं घर बघा. मागचं पुढचं सगळं. ही चवळ्याची आमटी आणि ही फ्लावर आणि ही वडे आणि भाकरी. सो गाइस आता झोपलेलो मग असे जेवल्यानंतर. तर आता आपण उठले. तर आता उद्या गौरी आहे. म्हणजे आता उद्या घरात गौरी येतात आणि परवा दिवशी घरात शंकरोबा येतात. त्यामुळे आता सगळेजण तयारी करायला लागल्यात. गौरी म्हणजे आता गौरी जण बनवत आहेत. तर तुम्हाला दाखवतो. 3:30 आता घालायला लागल्यात. आता सगळेजण तेच तयारी करायला. तर काय आता इथं गौरी तयार झाल्या आणि इकडे आता शंकर बाकी आहेत. दरवेळी सगळं आईच करते इकडचं गौरीच्या दिवशी. काय बरोबर. हिने मेहंदी काढल्या बघा. कवा काढायची मेहंदी ग? उद्या ते गौरी आहे त्यामुळे आज काढल्या. साडी पण घालणार आहे. घाल की मग. आणि हिला हिच्याकडे घे. तुझं नाव सांग. तुझं नाव काय? दीदी. तुझं नाव दीदी आहे? रिसिका. तिशू. तर इथे गौरी ठेवायची आणि तिकडे शंकर ठेवायचे. तर तुम्हाला आता पूर्ण झाल्यानंतर दाखवतो. तर काय आता मी एक दिवस आधीच तयार करून ठेवते.
कारण उद्या सकाळी लवकर असते त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच करत नाही. इकडे शंकरानं तिकडं गौरी आणि इथं मध्ये गणपती. त्रिशुते कोण? गणपती बाप्पा कुठे आहेत? तू बघ काय नवं आहे की? अगं दिसले नाही माझ्याकडे. दाखव की कुठे आहेत गणपती बाप्पा? दिसले नाहीत मला. कुठे आहेत? कुठे ते बघ समोर समोर. होय. तर काय आता आरती सुरू होईल संध्याकाळची. आता वाजल्यात 8 वाजल्यात तर तुम्हाला दाखवतो आता. राजम वैराजम पारमेष्टम राज्यम महाराजाधिपति में समंत पर्यायी शासा सार्वभौम सार्वायुष अंतार्धा प्रार्धा पृथिवी समुद्र पर्यंताया एकराळति तद श्लोको वै तुमर्ता परिष्टार मनसा संग्रे हा विश्वस्य कामप्रवे विश्वे देवाः सभासति मंगलमूर्ति मोरया. आता वरती ठेवले इकडे पार्वती आणि तिकडे शंकर आणि मध्ये गणपती. आता गौरी उद्या आणतील तर उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा. सो काय आजच्यासाठी फक्त एवढंच. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर आता सगळेजण आता झोपणार. आई पण आता झोपल्या. आपण आता इथे झोपायचं मस्तपैकी आणि डायरेक्ट उद्या सगळे. आई म्हणायला लागल्या कोणाला सांगते? कोणाला सांगू? मला काय कळते देखाच्यात. कोणाला सांगू गुरु मी? तर काय बोलतोस नो? अगं व्हिडिओ काढते का? व्हिडिओ आहे तुझा पण टाकू ना? माझा नको का? तर गाईज आजच्यासाठी फक्त एवढंच. आता झोपूया. तर बाय गाईज.